मंडळी, उन्हाळा चालू आहे म्हटल्यानंतर कैरीची ही भन्नाट अशी रेसिपी तर झालीच पाहिजे। तर बघा, पाहूनच तोंडाला पाणी सुटेल अशी भन्नाट अशी रेसिपी आहे आणि फटाफट तयार होते बघा। इतकी मस्त लागते, चव तर काय सांगू, आहाहा मस्त। नमस्कार मंडळी, सोनालीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण उन्हाळी स्पेशल आणखी एक मस्त अशी कैरीची रेसिपी घेऊन आलेलो आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला मंडळी, लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया। त्या अगोदर चॅनेलवर नवीन आहात ना, तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा। तर मंडळी, इथं आपण घेतलेली आहे कैरी। तर सध्या उन्हाळा चालू आहे, त्यामुळे कैऱ्या तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात। तर बघा, इथं मी कैरी घेतलेली आहे, कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ही कैरी जी आहे ती आपण चिरून घ्यायची आहे। आज आपण सोनालीज किचनमध्ये एकदम चटपटीत अशी कैरीची रेसिपी कशी बनवायची पाहतोय। तर बघा, इथं आपण कैरी स्वच्छ धुवून घेतली, आता हिला चिरून घेऊया। या कैरीचे बारीक काप करून घ्यायचे आहेत। या अगोदर सुद्धा मी कैरीच्या भरपूर असे पदार्थ आपल्यासोबत शेअर केलेले आहेत, त्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, तिथे जाऊन नक्की चेक करा। एकदम साधे सोपे पदार्थ आहेत, पटकन करता येतील असे पदार्थ आहेत। तर बघा, इथं मी कैरी चिरून घेतलेली आहे आणि इथं बारीक चिरून घेतलेला कांदा सुद्धा आहे, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर आणि लसूण, आणखी सुद्धा साहित्य आहे। तर आपण पुढे पाहणार आहोत तर याचं काय बनवायचं आहे ते। तर आता हे घेतलेलं जे सगळं साहित्य आहे ना, तर मी इथे एकच कैरी घेतलेली आहे, कैरी तर चिरून घेतलेली आहे। सर्व साहित्य ताटामध्ये मी व्यवस्थित असं चिरून घेतलेलं आहे। तर कैरी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया। आता घेतलेलं खोबरं जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं। तर ओलं खोबरं नसेल तर वाळलेलं थोडंसं खोबरं घातलं तरी सुद्धा चालेल। तर बघा, घेतलेलं लसूण, खोबरं आणि कांदा, कोथिंबीर हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। तर हो, आज आपण सोनालीज किचनमध्ये थोडेशा वेगळ्या पद्धतीची मस्त अशी चटपटीत कैरीची चटणी कशी बनवायची ते पाहतोय। त्यासाठी मी इथं 4-5 हिरवी मिरची सुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेल्या आहेत। हिरव्या मिरचीने आपल्या या चटणीला ना खूप मस्त अशी टेस्ट येते। तर बघा, यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि थोडीशी साखर सुद्धा घालायची आहे। कैरी जर जास्त आंबट असेल ना, तर कैरीमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं, जे आंबट पाणी आहे ना ते पाणी काढून टाकायचं आणि नंतर कैरीची चटणी बनवली तर खूप भन्नाट होते चटणी। तर या अगोदर मी भरपूर असे चटणीचे प्रकार तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, त्या सगळ्या लिंक तुम्हाला खाली मिळतील। तर बघा, हे जे घातलेलं सगळं साहित्य आहे ते पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे आपण। बघा, कैरी सोबतच त्याबरोबर मी थोडासा कांदा घातलेला आहे। कांद्यामुळे काय होतं, या चटणीला ना खूप छान अशी टेस्ट येते। तर ही चटणी आता व्यवस्थित अशी वाटून घेतलेली आहे आणि हिला एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे। बघा, मस्त अशी चटणी झाली आहे बघा। आता याला तडका देऊन घेऊया। तर मंडळी, सोनालीज किचनवरती भरपूर अशा उन्हाळी रेसिपी मी आपल्यासाठी घेऊन येत असते। जर चॅनेलवर तुम्ही नवीन आहात ना, तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझी एकही रेसिपी तुम्ही मिस करणार नाही। तर इथं तडका देण्यासाठी मी इथं कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये घातली जिरे आणि मोहरी, थोडासा कढीपत्ता घालूया आणि आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि ही तयार फोडणी आपण या तयार करून घेतलेल्या चटणीमध्ये ओतायची आहे। थोडीशी हळद सुद्धा घाला, खूप छान असा कलर येतो। जेवताना तोंडी लावण्यासाठी अगदी भन्नाट अशी ही चटणी आहे, तुम्ही नक्की आवर्जून करा, खूप भारी लागते, खूप टेस्टी होते। तर सगळी फोडणी आपण या चटणीमध्ये घातलेली आहे। आता या चटणीला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। बघा, खूप मस्त असा कलर आलेला आहे, खूप भारी दिसते, खायला तर अगदी अप्रतिम लागते, टेस्टी लागते। उन्हाळ्यामध्ये त्याच त्या भाज्या खाऊ वाटत नाहीत, मग काय अशा वेळी या चटणीचा बेत तुम्ही नक्की करून बघा। भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खायला अगदी भन्नाट लागते आणि कमीत कमी वेळामध्ये फटाफट तयार होते। तर इथं आपली चटणी तयार झालेली आहे, मस्त दिसते, कलर सुद्धा खूप छान आलेला आहे। तर एका वाटीमध्ये हिला काढून घेऊया। बघा, एका कैरीमध्ये साधारण 3 ते 4 माणसांसाठी चटणी आरामात पुरते। तर करायला एकदम सोपी आणि जेवणाची लज्जत वाढवणारी मस्त अशी इथं आपली कैरीची चटणी तयार झालेली आहे। तर ही कैरीची चटणी प्रकार दुसरा आहे।
पहिला प्रकार पाहायचा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन नक्की पहा. तर मंडळी, माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक जरूर करा. आणि हो, सोनालीज किचनच्या फेसबुक पेजला सुद्धा नक्की फॉलो करा. तिथं सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी पाहायला मिळतील. सोनालीज किचनवरती वाळवण सिरीजसुद्धा चालू आहे, त्यामुळे अधूनमधून मी वाळवणसुद्धा रेसिपी आपल्यासोबत शेअर करत असते. तर उन्हाळी वाळवणातल्या रेसिपी आपण वर्षभर कशा टिकतील यासाठी मी आपल्या सोनालीज किचनवरती भरपूर अशा वाळवण रेसिपी, तेही तेलाचा वापर न करता दाखवलेल्या आहेत. त्या सगळ्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, नक्की चेक करा. आणि हो, माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.